ही गोष्ट विजयनगर मधल्या दोन एकदम विरुद्ध लोकांची आहे. एक होता धनवान व्यापारी उडंका. त्याचं घर दर दिवशी धान्याच्या पोत्यांनी भरलं जात होतं. आणि दुसरीकडे होता निर्धन बब्बन, ज्याच्या घरी धान्य सोडून होती तर केवळ रिकामी पोती, भांडी आणि निराशा. बब्बन उडंकाकडे मदत मागण्यासाठी गेला. घरात धान्याचा एकही कण नाहीये. धान्याचं एक पोतं मला मिळू शकतं का? अरे जोवर तू आधीची उधारी चुकवत नाहीस तोवर मी तुला धान्याचा एक कण देणार नाही. पै पै जोडून आलाय मोठा मागायला. चल निघ इथून. ह्या गावात आता रोजगार देखील नाही आणि मदतगार देखील नाही. संपूर्ण परिवारासाठी तुम्ही एकटे का म्हणून शहरात जाल? आपण सगळे एकत्र जाऊ आणि एकत्र मेहनत करू. हो अगदी बरोबर. आम्ही तुम्हाला एकट्याला मेहनत करायला नाही देणार. मग मिळवा हात. हो हो, का नाही छोट्या. बब्बनच्या कुटुंबाला प्रत्येक सिच्युएशन मध्ये युनाइटेड राहणं माहिती होतं आणि हीच बब्बनच्या परिवाराची ताकद होती. दुसऱ्या दिवशी सकाळी बब्बन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब शहरात जाण्यासाठी निघालं. हे थांबे. पुढे घनदाट जंगल आहे. रात्र देखील होत आली आहे. कुठे चालला आहात? आम्ही तर शहराकडे चाललोय. पुढे जाऊन रात्री विश्राम करू. ठीक आहे, पण सावधान राहा. नुकताच एक चोर आमच्या हातून सुटला आहे. अरे आमच्याकडून चोरी करून घेऊन जाण्यासारखं काही आहे का? चोर काय घेणार आमचं? चला येतो. ही जागा योग्य वाटते आहे. ही जागा आपल्यासाठी रात्री विश्राम करण्यायोग्य आहे. तुम्ही झाडाखाली नीट साफसफाई करून घ्या बरं. हो ठीक आहे. मी सुद्धा तुला मदत करतो. निर्मला, तू पाणी भरून घे. ठीक आहे. तुम्ही सगळे शेकोटी पेटवायचा प्रबंध करा. मी सुकलेली लाकडं घेऊन येतो. ठीक आहे बाबा. हे सगळे खाली तयारी करत होते आणि त्या झाडावर बसला होता चोरी केलेली नाणी घेऊन मोंगी. माहिती नाही ही लोक कुठून आली. नशीब वाचलो. चला, रात्रीच्या विश्रांतीची तयारी तर झाली, पण खायला मात्र काहीच नाहीये. आता तू काळजी नको करूस. तो जो वर बसलेला आहे ना, तो सगळं पाहतोय. त्याला आपली मदत केलीच पाहिजे. वरती माझ्याशिवाय अजून कोण आहे? याला कळलं तर नाही ना की मी वरती बसलोय ते. जर त्याने आपली मदत नाही केली तर? आपली मदत करण्या व्यतिरिक्त त्याच्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. जर त्याने आपली मदत केली नाही तर आपण सगळे मिळून त्याचे पाय धरू. तो दोर इथे ठेव. बांधण्याच्या कामी येईल. कधी बोलतोय की पाय असे पकडेन की सोडणारच नाही. कधी म्हणतोय की बांधून टाकेन. असं दिसतंय की हे महाराजांची लोक आहेत. यांचा ताळमेळ असा दिसतोय की जर ह्यांनी एकत्र हल्ला केला तर माझं काही खरं नाही. चल पळ मुंगी. नाणी ते पण सोन्याचे. वरच्याने तर आपली मदत केली. त्यामुळे तर आपलं आयुष्य सुरळीत होईल. का नाही छोट्या. आपण लवकर झोपूया. उद्या सकाळी आपल्याला निघायचं देखील आहे. अरे शहराकडे नाही, आपल्या गावाकडे. आले सकाळी सकाळी उधार मागून माझा संपूर्ण दिवस खराब करायला. पै पै जोडून.
अहो मी उधार मागायला नाही, फेडायला आलो आहे. काय आता नको असेल तर नंतर येतो. काय म्हणतोयस? अरे अरे आता ये पायी पायी जोडून. ही घ्या तुमची नाणी आणि ह्या नाण्यांच्या बदल्यात धान्याची पोती माझ्या गाडीत ठेवून द्या. काल तर उधारी फेडू शकत नव्हतास आणि आज मात्र उधारी फेडण्यासोबतच धान्य पण विकत घ्यायला आलायस. सगळ्या कुटुंबानं मिळून रात्रीमध्ये चोरी मारी तर नाही ना केली पायी पायी जोडून? नाही नाही मालक, झालं असं की बब्बनची गोष्ट ऐकून हावरट उडंकाने त्या झाडाखाली जाऊन एकी असण्याचं नाटक करण्याचा निर्णय घेतला. आता एकी दाखवायला तर लोक हवी ना, म्हणून त्याने त्याच्याच काही ग्राहकांना नाण्यांची हाव दाखवून त्याच झाडाखाली जाऊन बब्बन सारखं एकी दाखवण्याचा कट रचला. दुसऱ्या दिवशी तो देखील सामान घेऊन त्याच झाडाच्या दिशेने निघाला, जिथे आधीपासूनच बसलेला चोर मोंगी त्याची हरवलेली पिशवी शोधत होता. माझी नाण्यांची पिशवी, इतक्या दिवसांची मेहनत गेली पाण्यात. जागा तर हीच आहे, सामान उतरवा. ऐक, तू नदीवर जाऊन पाणी भरून घेऊन ये आणि तू लाकडं घेऊन ये रे. आणि तुम्ही काय करणार? केवळ आराम, वाद घालू नका. जा, आपल्या कामाकडे लक्ष द्या. हा, आणि लवकर या. आता तर फक्त थोडा वेळ वाट पाहायची. हे घ्या पाणी. एक काम कर. अरे आता कुठलं काम बाकी आहे? अरे मूर्खा, प्रश्न विचारायला सुरुवात कर. त्याच कामाची तर नाणी दिली तुला. हो, रात्री आराम करण्याची सगळी सोय तर झाली, फक्त खायला काही नाहीये. काळजी करू नका. तो जो वर बसलाय तो सगळं बघतोय ना, तोच आता आपली मदत करेल पायी पायी जोड. अरे हे सगळं काय मला आधी ऐकल्यासारखं वाटतंय. पण तो आपली मदत कशी करणार? आपण सगळे एकत्र आहोत, त्याच्याकडे दुसरा आता कोणता पर्यायच नाहीये. वर बसलेल्याला आपली मदत करायला यावंच लागेल. अच्छा, या मोरख्याचं म्हणणं तर त्याची स्वतःची माणसं ऐकत नाहीत, तर मग हा वर बसलेला तरी कसा ऐकणार? चल मुंगी, तुझ्या हरवलेल्या नाण्याची भरपाई करण्याची वेळ आलेली आहे. अरे काय करतोयस? असं करू नको. ही माझ्या मेहनतीची कमाई पायी पायी जोडून जमा केलेली आहे. अरे गप्पा बस, आलो आहे ना तर इकडून सगळंच घेऊन जाईन. चल टाक सगळं सामान गाडीत. आलो होतो इथे कमावण्यासाठी, इथे मात्र सगळं कमावलेलं कमावून बसलो. जर आपण एकत्र होऊन काम करू लागलो तर कुठलंच काम कठीण नाही. समजलं का मुलांनो? अगदी बरोबर अम्मा. आता आम्ही तुला करूनच दाखवतो. आम्ही करून दाखवलं. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.